तर मग गाईज खूप दिवसानंतर आम्ही आता आज ट्रिपला चालले. काल मांडवी वॉटरफॉलला. आपली गँग पण आहे इकडे. जरा नवीन मेंबर्स ॲड झालेत तर तुम्हाला त्यांच्याशी भेटून देतो. मस्के द बॉय अँड भोटे द कोण मस्के द बॉय आणि भोटेला कोण ते सांग. हा सार्थक मस्के, तो आर्यन भोटे गाईज आमच्या मग कट्टा गँगमध्ये आपल्या नवीन ॲड झालेत. अजून एक ना भाऊ, याला विसरला का? तो आलाय आपल्या ब्लॉग मध्ये. हरिश्चंद्रगडला आलाय तो. मग तर मग गाईज आता आम्ही इथून निघू. आता आम्ही देवबानला आहे. तर मग घरून इकडचा नाही ब्लॉग केला, कारण का इकडचं तुम्ही बघितलेले पहिलेच. उगाचचा मोठा व्हिडिओ होतो, 30 मिनिटाचा व्हिडिओ होतो. त्यामुळे मी म्हटलं की आता नको करायला. पब्लिक बोलते ज्यादा बडा हो रहा है व्हिडिओ. मग आपण आता इथून जव्हारला येतो तो कालमांडवी वॉटरफॉल. तर पहिले सगळे मुलं त्यांच्या घरी खोटं बोलत होते की आपण हरिश्चंद्रगडाला जाऊ, आपण रतनगडाला जाऊ, कुडंगडाला जाऊ. कारण घरचे पाठवत नाही काहीच, कारण का वॉटरफॉल तो जरा मोठा आहे आणि असं स्टे बीसाठी जरा. पण आम्ही कन्व्हिन्स केले. सगळ्यांच्या घरी भांडा फुटला आहे की बाबा मुलं कोणत्याही गडावर नाही चाललेत, मुलं कालमांडवी वॉटरफॉल चाललेत. जसं आम्ही जे मोठे यांच्या घरी माहिती आहे कुठं जाणार आहे, पण हे दोघं जे आहेत पंटर, मस्के द बॉय अँड भोटे द बॉय, यांच्या घरी नव्हतं माहिती. तर मग त्यांच्या घरी पण समजलंय. मी त्यांना बोलवतो सांगा, पण त्यांनी कुठं सांगितलं. पण आता भांडा फुटला आहे. आता चला आपण निघू इकडून हा रस्त्याने. तर मग आम्ही पोहोचलो कालमांडवीला. किती पर पर्सन? 20 रुपये आणि गाडीचे 20 रुपये. एका गाडीचे 20. गाडीचे 20 आणि पर पर्सन किती? 20. पर पर्सन पण 20 गाडीचे पण 20. गाडीचे पण 20 आणि पर पर्सन आमचे 200 रुपये. 140 आणि 3 गाड्या 60. आता आमचं बोलणं होऊ खाली घेतो ना की त्यावाल्या लोकांशी बोलून घेऊ. कारण काही लोक म्हणतात की तुम्ही खालीच विचारा की जर राहायचंय तर मग खाली जाऊन त्यांच्याशीच बोलून घ्या बाबा राहायला अलाउड आहे की नाही. नसलं अलाउड तर इथं वरती मी भाऊ टेन्शन नाही. करून द्या मला. वनिक्सवर का राहते काय रे? बोलू ना आता खाली जाऊन बघू ना. ते थांबतील मग वरती येऊ. नाही होते तिथे जाऊ द्या. तिथं जायचं आम्हाला असं फिरत फिरत फिरत. ए मला चष्मा द्या ना रे भोईटे. चष्मा देतो का यार माझा? तो आहे देऊन लागतो. चला गाईज मग आता मजा आने वाली गाईज. मला वाटलं एवढं वेळ मी कॅब घातली. कसं दिसतं असेल यार? खूप टैप्स. बेटे मेरे को जरा कैब देना यार, मैं जरा विचित्र दिख रहा है. मेरे को कैब देना जरा, विचित्र दिसतोय. आपण त्यांच्याशी नीट बोलू. काय आम्ही काय हे नाही आणले प्यायला बिला. आम्ही राहणार आहे. पितो कोण आहे पण? अरे तुझ्या हा हे वॉटरफॉल गाईज आपला. आम्ही आजो टेंट आहे ना तिथे, टेंट नाही म्हणू शकत त्याला, तंबू बोलू शकतो. तिकडे बॅग बिग ठेवलेत. तिकडे आपले मुलं कपडे बदलत आहेत. मग राहायचं ना. आता आम्ही दादाशी बोलणं केलं की बाबा आम्हाला इकडे राहायचं विषय आहे. तर मग त्याशी बोलणं झाले. आता सॉरी काय त्याशी बोलणं झाले. इकडे लाईफ जॅकेटचे तासाला 100 रुपये आहेत. तर मग आम्ही 2 जॅकेट घेतले, एक पाचसाठी आणि एक मस्केसाठी, म्हणजे आपला सार्थकसाठी. त्याला मस्के बोलतो कारण का त्याचं सरनेम मस्के आहे. मला आता कपडे बिपडे बदलू. कृष्णा आणि ईश्वर हे कपडे बदलत आहे. कृष्णा आणि ईश्वर कपडे बदलत आहे. आता आम्ही पण इकडून जाऊ, कपडे बदलू आणि डायरेक्ट उड्या मारू. चलो चला काय मग आता आमचं पंच रेडी झाले. हे आपले 2 लोक आधी मारणार उडी घे ना भैया, घे ना. बघा हे पण सगळे आलेत लोक गाईच. मग आता आपण हे उडी मारणार आहे. वरतून मारतो का इथून मारतो? हा मारतो. मार मार. हा
मराठी काय होता भाऊचा कट्टा ना भाऊचा कट्टा. काय 3 लोक गेले. आता बोलते तिकडे आणि ते दोघं तिकडे तर त्यांच्यावर जाऊ. आता मलाही जायचंय. सार्थक मार ना उडी. चल मारुडी मारुडी. जॅकेट आहे ना मारुडी. चला काय आता मी पण आहे ना कोणाला तरी पकडतो आणि मी पण उडी मारतो. तर तिथे 80 फीट जंप लिहिली बघा. 80 फीट जंप लिहिली त्याच्यावर. चला लागला भाई आपला भाई पण उडी मारणार. ए लाव ना चल ना मारा ना उडी दोघं. मग मी मारतो ना. एन्जॉय करायला येते काय एकदम मस्त. ए चल रे मारतो का नाही. मी मारायला येऊ. चल रे. अरे मार ना. लाईफ जॅकेट आहे ना. मार ना. ए जा रे बोलते. ए मस्के मारुडी मारुडी. त्याला जागा दे मारायला उडी. ए मस्के मार मार मस्के. बोलते पोहचायचं ना. ए इथून मार. मग इथून मार. रेकॉर्ड करतो तुला. रेकॉर्ड करतो ना तुला. पाटली काय लोकांची. कृष्णा आता मी उडी मारतो गाईस. दाखवतो आता खरा डेंजर माणूस कोण असतो तुम्हाला दाखवतो आता. गाईस हे बघा. गाईस आम्हाला ना तिथून वरतून नव्हते उडी मारू देत. तिथून वरतून जे मेन आपला कालमांडवीचा जो फेमस काय म्हणतात तो वॉटर ड्रॉप आहे तिथून नाही दिलं म्हणून आम्ही इथून मारले. तर तुम्हाला ना आता 1, 2, 3 मिनिटात त्याची मी काउंटिंग करा तुम्हाला तिथे उडी दिसते. 1, 2, 3. त्याला पोहता येतं तरी हा हे घालतो हवा करायसाठी. गाईज एक उडी मारण्यासाठी आम्ही रेंटवर घेतले. आजोबांना इज्जत आहे. आजोबा तुम्ही इकडे आले तर आजोबांना आपली फ्लाइंग किट एकच उडी एकच. गाईज जस्ट आमचं पोहणं झाले बघा. तिथून तुम्हाला दिसेल तो वॉटरफॉल. लय मजा आली. मॉर्निंगला आम्ही एक उडी मारली. डाईव्हच म्हणू शकतो त्याला. आणि मग नंतर खूप गर्दी झालेली तर बंद करून टाकलेलं पोहणं परत. मग आत्ता 4:30-5 वाजता गर्दी कमी झाली तर त्यांनी परत आम्हाला परमिशन दिली की जा उडी मारा. तर तो विचार करा 80 फीटचा फॉल आहे म्हणजे किती डेंजर. आता मी सँडोमध्ये आहे. अंग खूप जाम झाले. तुम्ही दिसते की नाही माहिती. हात लाल लाल झाला लाल लाल. मग बघू आता आमचं प्लॅन आहे तेव्हा तिथे कुठेतरी राहायचं. आम्ही तसं परमिशन घेतली आहे की बाबा आम्ही राहणार आहे. म्हणजे इकडच्या लोकांचं म्हणणं काय की बाबा तुमच्या रिस्कवर राहा तुमच्या ह्याच्यावर राहा. तर आमचं मी तुम्हाला इकडेच असताना सांगितलं की आपलं तसं काय फालतूगिरी नसते. तर मग आपल्याला टेन्शन नाही आहे. आणि कोण आलं तर त्यांच्याशी बोलूनच घेऊ ना. एकदा टेंट लावल्यानंतर आपला काय मॅटरच नाही राहणार. आपण बोलून टाकू की बाबा टेंट बेंट लावून झालं आहे आमचं आता कुठं काढत बसू. आणि जरा आपल्याला पण टर्रेगिरीत बोलायला लागतं नाहीतर
दुनिया सुनती नहीं है, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए ना, याद रखो. आता बघा तिथे तू जरा स्ट्रेट तिकडे जाणार आहे, तिकडे गेल्यावर बघू. तब तक के लिए चुम्मा. मग गाईज आता टेंट बांधण्यात जमा आहे आणि इतका मस्त बनवला. हां मग गाईज आज आपल्यावर 2 नवीन व्हिडिओ आलेत. त्यातला एक सार्थक असते, तर आज आपल्याला त्यांचा सत्कार करायचा आहे. तर मग या खूप म्हणजे आपण आता टीम वाढवतोय ना, तर मग असे नवीन नवीन युवा, आता ह्याला आपण कट्टा गँगचा युवा नेता पण बोलू शकतो. हे कार्यकर्ते आहेत, हा युवा नेता आहे का. आम्हाला नारळ नाही भेटला, पण मग कार्यकर्ता ही बेस आहे. आम्हाला नारळ नाही गुरु भेटला, देते आमचे. तो बिस्किट तर आणला. आम्ही त्यांना शॉलने सत्कार करतो. काय वाजवलं पाहिजे सगळ्यांनी. बिस्किट राहिला ना. हा एक म्हणजे तुम्ही आज पोट भरून खाऊ. पुढच्या वेळेसपासून तुम्हाला आम्ही हाईड अँड सीक असे काय? हा जा मग, धन्यवाद. आता पण आणि दिलेले मग आहेत, guys, आता पण दुसरे- ओरिओ आणि हे दिलेले आहेत. तर मग गाईज दुसरे आहेत आपले आर्यन भोईटे. त्यांचं खूप मोठा बिझनेस आहे इगतपुरीत, तर तुम्ही इगतपुरीत येऊनच बघा. तर त्यांना पण आपण सत्कार करू. हा दुसरा शॉल आहे गाईज, हा तोच वाला नाही, दुसरा आहे. तर मग आपण त्यांना सत्कार करू. या ना पुढे या जरा, एवढं काय आवडलं बिस्किट तुम्हाला आम्ही हाईड अँड सीक नेक्स्ट टाइम. आज जर आमच्याबरोबर KGT मध्ये आले लोक, याच्यात फुल फॉर्म तुम्ही मला सांगा काय असेल. तर मग असेच नवीन नवीन आम्ही प्लेयर शोधतोय आमच्यामध्ये यायला. त्यातले आम्ही एक जण येणार होता, पण त्याचं बिचारायचं घरच्यांनी मॅटर क्लोज युवा केला. नेता येणार होता, युवा नेता येणार होता. तुम्ही गायब आहे असं. तर मग एक तर मग त्याला तर आपण राहूनच देऊ. तो आत्ता जरा चिकनचं हे सांभाळतोय, पण आला असता तर बरं झालं असतं. बरं गेलं मनाला चांगलं वाटलं असतं. हां. पण मग आणि ते दुसरा आहे business तो आमचा प्युअर हे होता, MLA होता. MLA तो म्हणजे चूल बांधण्यापासून तर हा किंग मेकर बोलू शकतात. चूल बांधण्यापासून, टेंट लावण्यापासून, लाकडं आणण्यापासून, तर मग काय काय करतो ते बोलण्याची कमी गरज आहे. नाही आपल्याला. हा, तुम्ही बरं बरोबर गेलं. बरोबर. तो नाही आला दुःखत थोडस म्हणजे काय झालं, तो डोळ्यात आताच कामाला पाणी लागलाय. म्हणून मी चष्मा नाही काढते, पण तो आला नाही याचा मला खूप हे मनापासून दुःख आहे आम्हाला दुःख पण तो आताच कामाला लागलाय. पोरनी जरा कामाला लागतील. मी कौशल तो बोलतो. हा मग तेच ना, कामाला लागले तो आता Okay. कामाला गेलाय. मग ते पोरं जसे हा. कामाला लागतील, पैसे मग- आमच्या ग्रुपला अजून ऍड होतील. हा. मग आमचा हा जरा टेंट आहे ना, जरा तुम्हाला वाटत असेल जरा गरीब सारखा आहे, तर पुढच्या टायमाला आम्ही टेंट नवीन राहील आमच्या ब्लॉग मध्ये. स्लिपिंग बॅग अजून आम्हाला ऍड करायचे. आमच्याकडे आता सध्या 6 स्लिपिंग बॅग आहे, तर पुढच्या टायमाला आम्ही अजून 2 ऍड करून देऊ. गरीबी आणि- की तो बाती नाही गाईज. आज आम्ही येताच आम्ही स्पीकर नव्हता आमच्याकडे, आम्ही आता तर स्पीकर घेतलाय. स्पीकर घेऊन हा, टाकला येता दाखव, आता तो वाजवणार आहे आम्ही Speaker आता. दाखव. और अभी बोटचा आहे ना, हा बोटचा आहे तो. बोटचा आहे speaker guys. पडलं तो आम्हाला आहे काय? ना नावीच्या बोटवरून भेटला, म्हणून त्याचं नाव बोटवर ठेवून टाकला आहे. आज आमचा हा नवीन स्पीकर आहे, हा. फुल HD क्वालिटी मध्ये. आणि तो असा काय म्हणतात ह्याला, कोणता पॅटर्न म्हणतात? मिलिटरी पॅटर्न. मिलिटरी नाही म्हणत, सी पासून येतो काहीतरी. कॅमोफ्लाइज Camouflage, okay. कॅमोफ्लाइजचा आम्ही घेतला आहे, कारण का आम्ही वाईल्ड मधले लोक आहेत म्हणून. मग काय आता तिकडे चूल बांधू, पहिले पाणी गरम करू, Coffee बनवू. पाणी गरम करू, पाणी प्यायचं, मग ते पाणी ठेवू आणि मग कॉफी बनवू आणि मग पहिले बोटेला खायला देऊ. चला. हा बोईटे. तर मग काहीच गुड मॉर्निंग. नेक्स्ट दिवस चालू झाला आहे. काल जरा काहीच दाखवता आलं नाही मला, कारण का मी कॉफी पिली ना. कॉफी पिल्याचं थोड्या वेळानंतर माझं जे हेडेक चालू झालं. कॉफी पण रेकॉर्ड करता नाही आली, ते क्लिक नाही झालं एवढं लगेच. पण आमची मस्ती चालू होती, त्यात कॉफी बिफी बनवली. त्या थोड्या वेळानंतर माझं डोकं जे जाम चालू झालं, जे जाम दुखणं चालू झालं, काहीच म्हणजे करता आलं नाही मला. सगळे साबण बिबण तसंच असतं पडलं तिथे. आणि मग मॅगी कॉफी पिल्यानंतर मॅगी खायच्या टायमाला जे डोकं जाम झालं, मला काहीच खाता पण नाही आलं. सो म्हणून शूट पण नाही केलं काय. डायरेक्ट आम्ही किती किती होतं, किती वाजलेले होते, 1:30, 2, 3 वाजलेले. पण झोप नाही बाबा. आज जरा बरं वाटते, तर मग आज आपण जाऊ वॉटरफॉलकडे, परत मजा करू. आपण बघा असं उतरताना काल मांडवी फॉल आपल्याला आहे ना लेफ्ट साईडला पडतो, पण आपण लेफ्ट साईडवरून खाली जातो ना, खाली नाही जायचं, लेफ्ट साईडनेच असं म्हणजे लेफ्टनेच लेफ्ट मारायचा परत. तर आपण ह्या साईडला येतो, ते असं
रॉक पॅच आहे पूर्ण तिथपर्यंत आहे. आपल्याला त्याच्या पुढे जाऊन जरा अजून पुढे जाऊन मग एक असं चौकसारखं लागतं असं म्हणू शकतो. मग तिथून आपल्याला परत खाली उतरायची, मग तिकडे कालमांडवी वॉटरफॉल लागतो. तर मग आम्ही त्यांच्या इकडे जे आहेत लोक त्यांच्याकडून समिती इकडची, तर मग त्यांच्याकडे आम्ही बोललेलो बाबा की आम्हाला राहायचं असं असं. त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही परमिशन घेऊन राहिलो आम्ही. तर मग आम्ही त्यांना पण विचारलेलं, तर ते म्हटले बघा एक जण ठेवा तुमच्याबरोबर. म्हणजे त्यांचं कन्सर्न काय होतं की बाबा तुम्ही जर काय रात्री इकडे केलं आउट ऑफ युअर लिमिट्स तर मग तुम्हाला तेव्हा वाचवायला पाहिजे कोणतरी. म्हणजे नाही का असं लोक पिऊन किंवा मस्तीमध्ये जातील वॉटरफॉलकडे आणि म्हणतील की चल शर्ट लाव, उडी मारून दाखव किंवा असं करून दाखव तसं करून दाखव रात्रीच्या टायमाला. तर मग बोलू नाही शकत ना, रात्री जरा फोर्स वाढला किंवा जास्त गार पाणी आहे किंवा काय किंवा खडकावर पाय आपटला नाही दिसलं, मग त्यासाठी ते लोक म्हणतात की तुम्ही अजून एक माणूस ठेवा तुमच्याबरोबर. पण आम्ही नाही ठेवला, कारण आपण तसं काही करणारच नव्हतो. आपल्या सगळ्यांना आखला आहेत तर काय तिकडे जाऊ पाणी पिऊ, कारण का पाणी नाही पिले रात्रीपासून. कारण हे पाणी ना गाईस, जर तुम्ही येत असेल कालमांडवीला तेवढं लक्षात ठेवा की कालमांडवीचं जसं आपण दुसऱ्या किल्ल्यांवर पाणी पितो गरम करून पितो तसं इकडचं पाणी नाही पिऊ शकत. कारण इकडच्या पाणीला एवढा गाळ आहे, मला दिसत असेल तर बघ तिकडे इकडच्या पाणीला एवढा गाळ आहे की तो किती तुम्ही हे करून काय म्हणतात किती तुम्ही स्वच्छ करा. म्हणजे आम्ही लिटरली ते पाणी घेतलं, म्हणजे इथून नव्हतं घेतलं, वाहत्या याच्यातून घेतलेलं. पण किती पाणी घेतलं तुम्ही साफ करून बॉईल केलं, बॉईल केल्यानंतर तुम्ही गार केलं तरी तो चव आणि तो जो म्हणजे एक वॉटरचा कलर असतो तो नाही जात. म्हणजे एकदम त्याला डिस्टिलेशन म्हणतात, ती प्रोसेस करायला लागेल पाणीला, तर ती काय करू शकत नाही आपण इकडे. त्यामुळे जर तुम्ही स्टे करत असाल इकडे किंवा तुम्ही येत असाल तर तिकडे पाणी देणारे खूप लोक आहेत. पण जर तुम्ही राहणार असतील आणि तुमचं पाणी संपलं तर एकदा तर तुम्ही पाणी खूप आणा किंवा ना खाली. तेव्हा गाईज आलो आम्ही वॉटरकडे. 15-20 मिनटं आम्ही वर होतो, पण आता इकडे बघा कोणच नाही, एकदम शांत आहे. अभी पानी में जा सकते हम. प्लॅनिंग चालू आहे, मैं उसको पूछ रहा है जाऊ की नाही. हो मग इकडे बघा हा मेन आहे. इकडूनच एक तिकडे येतो हडप्पन हा येते, म्हणजे इथून उड्या मारतात लोक. आणि हा मेन वाला आपला. अभी प्लानिंग चालू है जाने की. देखते अगर ऊत आया, ये देखो इधर से आई. अगर ऊत आया तो हम अभी जा सकता हूँ. जाओ क्या? जाओ नहीं कंट्रोल करतो. जाओ क्या? नहीं कंट्रोल करतो. शर्ट काढतो, पॅन्टवर जातो. पॅन्ट आहे ना दुसरी नीडवाली जॉगर जाय ना. नको ना, कशाला उभा. जा सकते गाइस, जाओ क्या? नको काही. ये कल सो गया था जल्दी, कुछ खाया नहीं पिए नहीं. वो अभी सब है ना, वो रात की एनर्जी निकल रही है अभी मेरे से. कुछ नहीं. इसका शोरगुल का देर रात को फिर चिड़चिड़ होती इसकी. अरे सो जाता देर. बुझो क्या? नहीं इधर पल्स का साबन है, पल्स का साबन है गाइस. किसी पुण्यवान आत्मा ने रखा है दूसरों के लिए. जाओ क्या? एक मार के आता ना उड़ी. एक मार के किती थंडी गपचूप मार के आता. गाईज मला माहीत नाही रेकॉर्डिंग होती की नाही, स्क्रीन ब्लँक झाली आहे. पण 2% आहे म्हणून 2%वर मी रेकॉर्ड करतोय. आता आम्ही सगळ्यांनी परत एकदा एक डुबकी मारली. फोनची बॅटरी लो आहे म्हणून काही जास्त करता येत नाही आहे. आता इथून निघू, काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट आता तुम्हाला मी म्हणलो आम्ही कडे घालून आलो आम्ही का, तर जर काय भांडण झाली ना तर तिकडे कामाला येतील. म्हणजे आता माझ्याकडे बघून वाटतं का मी जास्त मारू शकतो. हा करल मारा मध्ये. हा तो आणि तो बिल्डर आणलाय बघ, तो दाखव. नवीन बिल्डर आमच्या ग्रुप मधला नवीन. त्याच्याकडे काढा नाहीये. नाही ना, मग मसाला मारायचा का अंगावर.